नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय अगेन वन्स अगेन, पण यावेळेस ब्लॉग थांबणार नाही. आपले हळूहळू येतील ब्लॉग. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चाललो एका मोठ्या ट्रिपवरती, लॉंग वेकेशनवरती, आणि पहिल्यांदा ट्रेनने चाललो आहे माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी सुद्धा. सो खूप लॉंग जर्नी आहे. तुम्हाला कळेल कुठे चाललो काय चाललो आहे. सो आज आपण फक्त तयारी करणार आहे. दाखवतो काय काय तयारी केली आहे. चला. हे दिसते एक यामाहा आणि एक आपली ज्युपिटर. पार्किंग व्यवस्थित करून टाकले आणि कवर पण लावून टाकले, कारण की भरपूर दिवस आपण नाहीये. तर त्यामुळे त्याला पावसाने म्हणा कशाने म्हणा खराब होऊ नये म्हणून काय म्हणली दोन्ही गाड्यांना कवर लावून टाकले. आणि आपली जी मोठी गाडी आहे ती पार्क करणार आहे आपण एका ठिकाणी. तर मित्रांनो, सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे पॅकिंग. आणि कसं माहिती का, आपण जर एकटा असेल ना तर बोंबलत निघालो, 2 अंडरवेअर किंवा 1 अंडरवेअर, बाकी 2-4 कपडे आणि निघालो बोंबलत. हे असं होतं लग्नाच्या आधी. पण लग्नाच्या नंतर अशी ही भली मोठी सुटकेस दिसते तुम्हाला, ही एवढी मोठी आहे ना, आपल्याला लागते. तुम्ही असं जाऊ शकत नाही. आणि आपल्या बायकोसोबत आपण जातो म्हटलं मग तर विषयच संपला. नंतर खायला प्यायला पण बनवलेले, तुम्हाला सांगतो काय काय बनवले वगैरे. त्यानंतर आधी कपडे इकडे ठेवलेले आहेत. हे पॅकिंग मी केलेली नाही, ही पॅकिंग सगळी आमच्या बायकोने केलेली. इकडे कपडे वगैरे ठेवले. कपड्यांचा काय विषय नाही, कारण की कपडे आपला तिने सांगितलं जेवढे घेतलं तेवढं सगळं घेतलंय मी. ठीक आहे. मेन गोष्ट अजून काय घेतलं आपण, एक ब्लँकेट घेऊन ठेवलंय, एक जे पाऊस ठेवलाय, ट्रॅक पॅन्ट्स वगैरे तर घेतलेले आहेत, रेनकोट घेतले 2 आणि जॅकेट हवं, कारण की सध्या जिकडे चाललोय तिकडे बर्फ पडतोय असं आम्हाला कळालंय. आय डोंट नो. आणि बाय द वे, तुम्ही ही व्हिडिओ बघत असताना आम्ही तिकडे असतो. तो पुढचा ब्लॉग पण नंतर लवकरच येईल अशा करूयात आपण. पण असो, त्यानंतर अजून सांगायची गोष्ट आली. त्या दिवशी डीमार्टला गेलो होतो, तर एक जस्ट टूटी पिटी टाइमपास म्हणून आलं होतं, बाकी काही नाही. ह्याच्यात जस्ट थोडेसे काजू बदाम आहेत, थोडेसे आहेत, जास्त नाही. आणि हे थोडेसे ड्रायफ्रूटचे लाडू केलेत. प्रवासामध्ये वैशू म्हणली की थोडंसं खायला प्यायला पाहिजे, त्याशिवाय प्रवास करायला कसं वाटणार आहे, म्हणून थोडेसे एक लाडू केलेत. एक कापूर घेतलंय, लागेल कदाचित. आणि प्लस चिवडा बनवलाय, घरीच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. पण जाम भारी झालेला आहे. पोहे आणि त्या नाया वगैरे सगळं मिक्स करून गेलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकून बाप चिवडा झालेला आहे. मजा तर येणारच आहे. आणि कोण कोण सोबत आहे तुम्हाला तर माहीत असेल, नसेल माहिती तर स्टे ट्यून. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतीलच ते करेक्टली. आणि याच्यामध्ये थोडंसं आपलं सामान घेतलंय, ब्रश हे ते सगळं वगैरे, त्यामध्ये हे टाकून ठेवलं. आणि मेकअप किट थोडंसं, बाकी काय. खायला प्यायला तर मजबूत घेतलेलं आहे, कारण की ते पण लोक घेणार आहेत खायला प्यायला. यात कपडे, यात तुम्हाला सांगितलं. मेन गोष्ट म्हणजे गॉगल, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की गॉगल पाहिजेच. जिकडे आपण चाललोय तिकडे तर पाहिजेच आहे. पण ॲज युजल सनलाईट असो नाही तर बाकी दुसरं काय असो, गॉगल हवेच, कारण की डोळ्यांना थोडा त्रास होतो आपल्याला. म्हणून हे 2 आहेत. आणि हा आपला ॲज युजल फेवरेट गॉगल, संपला विषय, वेल्डिंगचा गॉगल आहे. आणि हे एक आपण घेतलंय थोडंसं डीमार्टवरनं. वैशू म्हणजे याचा उपयोग पण होईल. आणि आपल्याला ॲक्च्युली जिकडे चाललोय तर तिकडे तिला मानेचा पण त्रास होऊ शकतो, म्हणजे तिकडे झोपल्यावर आपल्याला त्रास होतो, मान अशी इकडे गेली तिकडे गेली. त्यामुळे हे काय हे असं आपल्याला माहिती असेल, पण आमच्या माझ्यासाठी ते नवीन असलं, कारण असलं आपल्याला काही माहिती नाही. सो आपल्या गाडीत पण नंतर होऊन जाईल, म्हणून ती म्हणजे आपण एकदाच घेऊन टाकू. सो होईल नंतर पण आपल्याला. बापरी काय 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 घेतली. सॉरी, ब्रश तिकडं नाही, ब्रश वगैरे आंघोळी वगैरे ते सगळं सामान याच्यामध्ये. आणि हा इकडे मग मेकअप किटाचा सोडून नाही, हे त्याचे पाऊच, एक टोपी. आणि सगळ्यात अजून एक मेन गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे ग्लोव्ज. हे ग्लोव्ज आपल्याला महेश सरांना म्हणलं होतं की ते जात असतात, त्यांना माहिती आहे थंडीच्या वगैरे तिकडे घ्यायला जात असतात. सो त्यांना म्हणलं मग तुमचे ग्लोव्ज आहेत का, म्हणलं आहेत, देतो म्हणून. आपण जस्ट हे आणले त्यांच्याकडे मागून, काय प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी दिले आपल्याला. आणि हा मेन गोष्ट म्हणजे बापरे, हे जे बघताय बाकी सगळं थोडा लोगो ब्रँड वगैरे, पण हे 2 शूज आपण घेतलेले. ठीक आहे, म्हणजे जाऊ द्या. हे 2 शूज आहेत, ठीक आहे, बघू शकता. पण जरा जास्तच ओके. 2 शूज घेतलेले आपण, खास ट्रेकसाठी घेतलेले.
आपण ते जिकडे लोक गेलो त्यांना विचारलं होतं की बाबा तिकडे ट्रेकिंगचे शूज वगैरे काय लागतात का, तर ते बोलले की काही असं गरज नाही आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. आपला पण थोडासा जो डिकॅथलॉनचा लास्ट टाइम घेतलेला ट्रेकिंगचा शूज जो सह्याद्रीमध्ये आपण घालतो तो थोडासा मला खराब झाला. म्हटलं चला घेऊयात आणि नंतर पण आपल्याला तो यूज होऊन जाईल म्हणून हे घेतलं आहे. बाकी काही नाही. बाकी तिकडे वॉच चार्जिंग लावलेली आहे, बॅटरी पॉवर बँक चार्जिंग लावलेली आहे, असून प्लस 2 बॅगा असणार. 2 बॅगा म्हणजे ही एक बॅग असणार आहे आणि ही एक मोठं लगेज बॅग असणार आहे आपल्याकडे. आणि अजून असं काही तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे, कारण भरपूर दिवसांनी आपण निघाले, कारण की खूप मोठा कॅम्प झाला होता. ब्लॉगमध्ये म्हणा किंवा आपल्या ट्रेकमध्ये म्हणा तिकडेच आपला कॅम्प झाला होता. सो आपण निघालो आता. 10 दिवस काहीही लोड नाही अजिबात, नो चिंता नो त्रस्त काय नाही, बिंदास जायचं, एन्जॉय करायचा, मजा करायची. ते सगळं तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉगपासून सुरुवात होईलच. आणि दॅट्स इट. आय थिंक एवढं पुरेसं आहे सध्या तरी, कारण की हे आपण का हे करतो म्हणजे कारण की लक्षात राहील की मी काय काय घेतलंय, त्याच्यामध्ये काही दिसतंय, त्यापैकी काही राहतंय विसरतंय, तिकडे जाऊन समजा काय हे होतंय, तर त्यासाठी मग आपल्याला पण लक्षात राहावं, बाकी काय नाही. आणि पॅकिंग करणं खरंच खूप जिगरीचं काम असतं. आणि वैशूने हे जे बनवलेत ना, नाही मला मुद्दामून सांगायचं ॲड करायचं इकडे, हे जे बनवलेत ना खूप मेहनतीने बनवले आहेत. तिला म्हणलं मी कशाला बनवते वगैरे असं तसं, पण नाही. ॲक्च्युली खरी गोष्ट आहे, प्रवासामध्ये असं घरचं खायला असेल तर मग मजाच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी आयुष्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात मोठा प्रवास अजून केलेला नाहीये ट्रेनने, तर तो प्रवास मी करणार आहे. तिकडे काय काय अनुभव येतात ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे. सो दॅट्स इट. आता पुढचं एवढंच आणि भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बघायला विसरू नका, सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. ठीक आहे, चलो बाय.